बीडमधली वाढती गुन्हेगारी, या गुन्हेगारीमुळे जिल्ह्याची होणारी बदनामी आणि त्याचमुळे या गुन्हेगारीला आळा घालण्याचं मोठं आव्हान बीड पोलीस दलासमोर आहे। परंतु असं असताना बीड पोलीस दलामध्ये खळबळ उडवणारी एक घटना समोर आली आहे। बीडमधले पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली। एका प्रकरणामध्ये त्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं। या दरम्यान त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्यानं चर्चांना उधाण आले। परंतु त्यांनी नेमकं असं का केलं, त्यांच्यावरती कोणत्या प्रकरणामध्ये कारवाई सुरू होती, संपूर्ण प्रकरण पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सुनील नागरगोजे धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील नागरदरा या गावचे मूळ रहिवासी सुनील नागरगोजे यांनी परभणी, लातूर, बीड या जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली आहे। लातूर येथे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचा पदभारही सांभाळला होता। बीडच्या नियंत्रण कक्षातही त्यांनी काम पाहिलेलं आहे। अशात गणपती आणि महालक्ष्मीच्या सणासाठी नागरगोजे कुटुंबीय नागरदरा या मूळ गावी येथे होते। आंबेजोगाईमध्ये नागरगोजे यांच्या नवीन घराचं बांधकाम सुरू होतं, त्यामुळे त्यांनी आंबेजोगाईमध्येच भाड्याच्या घरात राहत होते। त्यांची मुलं पुण्यात शिक्षण घेतात, त्यामुळे त्यांची पत्नी सुद्धा पुण्यामध्येच आपल्या मुलांसोबत राहते, तर घरातील इतर सदस्य सणासाठी मूळ गावी गेले होते। अशात गौरी विसर्जनाच्या दिवशी आंबेजोगाई येथील घरी सुनील नागरगोजे एकटेच होते। यातच नागरगोजे यांनी रात्री 8 वाजताच्या सुमारास गळफास लावून राहता घरी आत्महत्या केली। त्यांच्या या निर्णयामुळे एकच खळबळ उडाली। आता त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, पण त्यांच्यावरती सुरू असलेल्या कारवायांमुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। त्याचं झालं असं की परभणी येथे कार्यरत असताना नागरगोजे यांचा पोलीस अधीक्षकांशी मोठा वाद झाला होता। यातच नागरगोजे यांच्यावरती पोलीस अधीक्षकांना शिवीगाळ केल्याचा त्यांच्यावरती ठपका ठेवण्यात आला। या प्रकरणी विभागीय स्तरावरती चौकशी सुरू होती। याच प्रकरणामुळे त्यांची बदली बीडच्या नियंत्रण कक्षामध्ये करण्यात आली होती, पण तिथे सुद्धा नागरगोजे यांचे एका कर्मचाऱ्याशी खटके उडाले, वाद झाला आणि नागरगोजे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप पुन्हा त्यांच्यावरती ठेवण्यात आला। या दोन्ही प्रकरणांमुळे नागरगोजे चांगलेच गोत्यात सापडलेले होते। दोन्ही प्रकरणांची चौकशी त्यांच्यावरती सुरू होती आणि यातच एप्रिल 2025 मध्ये त्यांच्यावरती बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती। असं म्हटलं जातं की या दोन्ही प्रकरणांची चौकशी आणि बडतर्फीची कारवाई यामुळे त्यांना धक्का बसला होता आणि तेव्हापासूनच ते कायम तणावात असायचे आणि याच तणावातून त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आणि गळफास लावून घेतल्याचं बोललं जातं। नागरगोजे यांच्या मृत्यूमुळे पोलीस दलामध्ये एकच खळबळ आली आहे। असं असताना आमदार धनंजय मुंडे यांनी देखील नागरगोजे यांच्या आत्महत्येबद्दल दुःख व्यक्त करताना श्रद्धांजली वाहिली। त्यांनी म्हटलं, एक खमक्या पोलीस अधिकारी म्हणून आपली कारकीर्द गाजवलेले आमचे स्नेही सुनील नागरगोजे यांनी आपली जीवनयात्रा संपून अत्यंत चुकीचा निर्णय घेतला। नोकरी केली तरीही आपल्या तत्वांशी तडजोड न करणाऱ्या व्यक्तीनं असं टोकाचं पाऊल उचलणं याचे आश्चर्य आणि तितकेच दुःख देखील आहे। मी नागरगोजे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे। भावपूर्ण श्रद्धांजली अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। दरम्यान नागरगोजे यांच्या मृतदेहाशेजारी कोणतीही सुसाईड नोट अद्याप तरी सापडली नाहीये, त्यामुळे आत्महत्येमागचं नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही। या प्रकरणी आता पोलीस अधिकचा तपास करतायत, त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखीन कोणत्या गोष्टी समोर येत आहेत का हे पाहावं लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।